पण हाणून पाडलाय। त्यामध्ये 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यामध्ये बीएसएफला यश आलंय। तर मोठ्या धमाका मुझफ्फराबादमध्ये भारताने केला। या धमाक्यानंतर अख्खं मुझफ्फराबाद अंधारात गेलेलं आहे। ब्लॅकआउट या ठिकाणी करण्यात आलाय। आणि महत्त्वाची बातमी आहे, आज सकाळी 9 वाजता परराष्ट्र मंत्रालयाची एक महत्त्वाची पत्रकार परिषद देखील होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये पाकिस्तानला आपण कशा प्रकारे नमवलं, पाकिस्तानवर आपण कशा प्रकारे हल्ला केला, पाकिस्तानच्या कोणकोणत्या शहरांमध्ये आपण हल्ला केला याची माहिती देण्यात येणार आहे। तर अमेरिकेने पाकिस्तानला फटकारलेला आहे। पाकनं दहशतवादाला मोठं करू नये असं अमेरिकेने स्पष्टपणे म्हटलंय। तर युरोपियन युनियन देखील आपल्या बाजूने उभी आहे आणि भारताला चोख प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे असं देखील युरोपियन युनियनने म्हटलंय। दरम्यान मध्यरात्री दोन्ही देशांमध्ये कोणकोणत्या शहरांमध्ये ब्लॅकआउट झालं ते एकदा पाहूया। कुपवाडा, होशियारपूर, आरएसपुरा, अर्निया, पठाणकोट, राजौरी, सांबा, जम्मू आणि पूंछ या ठिकाणी भारतानं ब्लॅकआउट केला। कारण ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय नागरिकांचा जीव वाचावा यासाठी हे ब्लॅकआउट करण्यात आलेलं होतं। पुन्हा एकदा पाहणार आहोत अमृतसर। तर दुसरीकडे आपण पाहतोय पाकिस्तानमध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आलं। लाहोर, बहावलपूर, पाकच्या पंजाबमध्ये, त्याचबरोबर सियालकोट, कराची, मुझफ्फराबाद, रावळपिंडी, इस्लामाबाद, पेशावर, कटोली आणि कठुआ अशा 11 ठिकाणी पाकिस्तानमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलाय। संपूर्ण पाकिस्तान हा अंधारात गेलेला होता। भारतानं प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानने देखील ब्लॅकआउट केलं। असं असलं तरी पाकिस्तानच्या लाहोर, त्याचबरोबर कराची, सियालकोट, इस्लामाबाद, बहावलपूर, पेशावर, रावळपिंडी अशा अनेक शहरांमध्ये भारतीय नौसेना, भारतीय वायुसेनेनं जोरदार हल्ला केला। इस्लामाबादमध्ये भारतानं ड्रोन हल्ले केले। यामध्ये इस्लामाबादमध्ये मोठं नुकसान झालंय। प्रचंड अफरातफर माजलेली आहे। लोक रस्त्यावर सैरावैरात धावताना पाहायला मिळाले। तर पाकच्या लाहोर, इस्लामाबाद, कराचीमध्ये देखील भारताकडून जोरदार हल्ले करण्यात आलेले आहेत। तर 4 दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या मंत्र्यांनी आम्ही दहशतवाद कसा पोसला याची कबुलीच दिलेली होती। पाहुयात कशा प्रकारे पाकिस्तानच्या नेत्यांनी ही कबुली दिली। You do admit, sir, that Pakistan has had a long history of backing and supporting and training and funding these terrorist organizations. Well, we have been doing this dirty work for the United States for about 3 decades, and West, including Britain. So that's your argument that even though that was a mistake, and we suffered for that, and that is why you are saying this to me. The Indian armed forces say that altogether 9 sites have been targeted, that they haven't hit any Pakistani military facilities. These are terrorist camps.